माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 34 कथासार विवाचन करत आहे. अध्याय 54 एकनाथाच्या घरी श्रीहरी पाणी भरी. श्री गणेशाय नमः. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. या न्यायाने खरोखरच स्वतःचा प्रपंच परमार्थ दोन्ही गोष्टी सार्थ करणाऱ्या संत एकनाथांच्या पायावर लोक आदराने नम्र होत होते. संसारात राहूनही त्यांची मनोवृत्ती कमलपत्रासारखी विरक्त होती. त्यांचे चित्त हे परमार्थात, देह हा प्रपंचात होता. त्यांच्या कथा कीर्तन प्रवचनास भक्त भाविकांची अलोट गर्दी होत होती. एकनाथे चालते बोलते शांती ब्रह्म होते. त्यांची महानता दाखविणाऱ्या आणखी काही कथा या ग्रंथकाराने अध्यायात सांगितल्यात. त्या अशा की एकदा असे घडले की एकनाथ महाराज त्यांची वार्षिक आषाढी एकादशीची पंढरीची वारी करून पुन्हा आपल्या घराकडे परत निघाले. त्यांच्या डोळ्यापुढे अजूनही पंढरीतली सावळे परब्रह्म दिसत होते. त्यांच्या मुखात जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हा जपही चालूच होता. चला तुम्ही पण बोला एकदा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि त्यांची पावले मात्र प्रपंचाकडे घराकडे पडत होती. तोच अचानकपणे महाराजांच्या असं लक्षात आलं की कोणीतरी आपल्या पावलावर पाऊल टाकत आपल्या मागोमाग येत आहे. तेव्हा ते पटकन थांबले. मागे वळले. पाहतात तर काय, एक तरुण ब्राह्मण पुत्र हा त्यांच्या मागून चालत येत होता. तेव्हा नाथाने त्यास विचारले, काय रे बाबा, कोण तू? तू असा माझ्या मागोमाग काय येतो? मी काही तुला हकललेले नाही. त्यावर शांतपणे तो तरुण म्हणाला, महाराज त्याचं काय, मी एक वैष्णव भक्त. तुम्ही देवाचं नाव घेत निघालात म्हणून मी तुमच्या मागे आलो. तेव्हा नाथ त्यास म्हणाले, अरे पण तू माझ्या मागे येऊन करणार काय? तुझे नाव काय? त्यावर तो म्हणाला, महाराज अहो नावात काय, महाराज मला श्रीखंड उत्तम बनवता येते. मी सहाणीवर चंदनही उत्तम उगाडू शकतो. मी तुमच्या घरी येईन, तुम्हाला चंदन उगाळून देईन. तुम्ही मागाल त्या उत्तम श्रीखंड तयार करून खाऊ घालेन. असं करा, तुम्ही मला आपलं श्रीखंड्याच म्हणा. श्रीखंड्या श्रीखंड्या ते नाव त्याच्या स्वभावा इतकंच नाथांना आवडलं. कधी कोणाचं मन न दुखवणारे एकनाथ महाराज ते ह्या श्रीखंड्यास आपल्या घरी घेऊन आले. भरल्या घरात त्याची आणखी भर पडली. एकनाथाची पत्नी गिरिजाबाई यांच्या मदतीला आणखी 2 हात पुढे आले. या श्रीखंड्याला त्या घरी नदीवरून कावडीने पाणी भरण्याचे काम मिळाले. तो मात्र नाथांच्या घरी कावडीने पाणी भरू लागला. सर्व भूती परमेश्वर पाहण्याची दिव्य दृष्टी एकनाथांना आता श्री दत्त महाराज गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपेने प्राप्त झाली. त्यामुळेच एकदा नाथांच्या घरी श्राद्धाचा स्वयंपाक चालू असताना तेथे झाडलोट करायला येणाऱ्या एका क्षुद्र जातीच्या बाईची वासना त्या अन्नावर गेली. ती नाथाने ओळखली. त्यांनी त्या गावातील सर्व क्षुद्रांना आपल्या घरी बोलावून त्यांना भोजन देऊन त्यांचे आत्मे तृप्त केले. त्यानंतर सर्व घराची शुद्धी करून सोहळ्यात नवा स्वयंपाक करवला. ते निमंत्रित ब्राह्मणाची भोजनासाठी वाट पाहू लागले. पण तोवर नाथांनी आपल्या अधिक्षत्रांना जेवू घातले होते. तेव्हा आपल्या त्या घरात भोजनात जायचे नाही असा त्या कर्मठ ब्राह्मणांनी निर्णय घेतला. नाथांच्या घरच्या त्या श्राद्ध कर्मावर बहिष्कार टाकला. आता नाथ काय करता तेही मंडळी उपवासाने पाहू लागले. पण म्हणतात ना, देवालाच आपल्या भक्तांची काळजी असते. श्रीखंड्या नाथांना म्हणाला, नाथ ते ब्राह्मण हवेत कशाला जेवायला? तुम्ही असं करा, मी सांगतो म्हणून पाणी वाढा आणि तुमच्या एकेका पितरास आवाहित करा. चिंता करू नका, ते येतील आणि भोजन करून तुम्हास आशीर्वाद देऊन जातील. झाले. नाथांच्या मनास त्या श्रीखंड्याचे बोल पटले आणि काय चमत्कार, नाथांनी आव्हान करताच त्यांचे सर्व पितर आले, पानावर बसले आणि पोटभर जेवलेही. नाथांना तृप्तीची ढेकर देत नाथांना आशीर्वादही देऊन गेले. हा प्रकार मात्र ज्या ब्राह्मणांनी चोरून पाहिला त्यांचे मात्र डोळेच दिपले. त्यांनी नाथांच्या चरणावर शरणागती घेतली. दुसरा एक चमत्कार पैठणकरांचे डोळे दिपवून गेला. तो म्हणजे एक महारोगी हा नाथाकडे आला. त्यांना म्हणाला, नाथ मला ह्या रोगाच्या व्याधीतून मुक्त करा. त्यावर नाथ म्हणाले, बाबा रे, हे असे रोग व्याधी हे ज्याचे त्याचे कर्मभोग असतात, त्यात मी तुला काय मदत करणार? तेव्हा तो म्हणाला, नाथजी मी गंगेत स्नान करत असताना मला श्रीकृष्णाचे दर्शन देऊन सांगितले की तू पैठणच्या एकनाथाकडे जा. त्याने नुकतेच अनेक शूद्रांना भोजन घालून मोठे पुण्यपत्रे जोडले. त्यातील एकाचे पुण्य जरी त्यांनी तुला दान केले तर तुझ्या व्याधीमुक्त होशील. त्याची ही विनंती
श्रीकृष्णाचा सांगावा यास मान देऊन नाथांनी जेव्हा खरोखर त्या क्षुद्र भोजनाच्या पुण्यातला एका भोजनाचा वाटा त्याच्या हातावर दानाच्या स्वरूपात सोडला, ते उदक त्याच्या अंगावर शिंपडले आणि दुसऱ्या क्षणी त्याची सर्व व्याधी दूर होऊन तो अत्यानंदाने नाचू लागला. नाथांच्या नावाचा जय जयकार करू लागला. एकदा तर शांती ब्रह्म एकनाथा, जर तू राग आणून दाखविलास तर आम्ही तुला 700 रुपये देऊ, असे म्हणून काही दुष्ट लोकांनी त्यास नाथाकडे पाठवले. त्याने ते 700 रुपयाच्या मोहापायी नाही नाही ते प्रकार करून नाथांना क्रोधित करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यात त्याला यश आले नाही. त्या धनाची अत्यंत निकट असलेल्या गरजू माणसाने काय म्हणून केले नाही. त्याने नाथांच्या पानातले अन्न खाल्ले, वेड्यासारखे चिडवले. ब्राह्मणाच्या भोजन पंक्तीला तो वाहना घालून येऊन जेवायला बसला. त्याने प्रत्यक्ष नाथांच्या पत्नीच्या पाठीवर लहान मुलासारखे बसण्याचा प्रमाद केला. पण सर्व परिस्थितीत नाथाने मात्र त्यास बालक समजून क्षमाच केले. पण काही झाले तरी स्वतःच्या मनाची शांती जराही ढळू दिली नाही. शेवटी त्या ब्राह्मणालाच आपल्या ह्या कृत्याची लाज वाटली. त्याने नाथांची क्षमा मागितली, पाय धरले. तेव्हा त्यांनी त्यास त्या कृतीचे कारण विचारले. त्याने आपले 700 रुपयाची गरज सांगितली. तेव्हा त्यांची ती गरज तर नाथांनी भागवलीच. वर ते त्यास म्हणाले की, बाळ सज्जना, अरे हे जर तू मला आधीच सांगितले असतेस तर उगाच तू एवढ्या प्रमादाचा वाटेकरी झाला नसतास. काय म्हणायचे या नाथांच्या कृतीला, त्यांच्या अढळ मनशांतीला. असेच एकदा गावातल्या दुष्ट लोकांनी एका यवनास नाथांच्या विरुद्ध भडकावले. त्याच नाथांच्या अंगावर ते गोदा स्नान करून तू ते तुझ्यावर रागवेपर्यंत तुंकत राहा असे सांगितले. त्याने एकनाथ गंगा स्नान करून येताना दिसले की तीच कृती वारंवार केली. त्याचा यामागचा हेतू हाच की शांती ब्रह्म एकनाथांना क्रोधित करून दाखवायचे. पण झाले मात्र असे की प्रत्येक वेळी नाथ हे त्यास काही न बोलता परत गंगेवर जात, स्नान करत, शांत राहत. शेवटी तोच शरमला. त्याला झाल्या अपराधाची क्षमा मागू लागला. उलट नाथ त्यास म्हणाले, बाबा रे, तू का माझी क्षमा मागतो? अरे तू जर इतके वेळा माझ्या अंगावर थुंकला नसतास तर मला तरी इतके वेळा गंगा स्नान केल्याचे पुण्य मिळाले असते का? हे नाथांचे बोलणे ऐकले तो थक्कच झाला. पुढे तो नाथांना मानू लागला, त्याचा भक्त झाला. याच अध्यायाच्या शेवटी याच शरणागत यवन भक्तास नाथांनी कसा बोध केला तिची छोटीशी कथा आलेली. या यवन भक्ताने नाथांना आपल्याकडे भोजनास बोलावले. त्याचे मन दुखवायचे नाही म्हणून त्यांनी ते आमंत्रित स्वीकारले. पण प्रत्यक्ष त्याच्या घरी भोजन न करता त्याला मात्र बोधाचे जेवण घातले. त्यांनी काय केले, त्यांनी नाथ येणार म्हटल्यावर जंगी बेत केला. पाने वाढली. नाथांच्या समोर आपलेही पान वाढले. नाथ आले, पानावर बसले. मात्र एक चमत्कार झाला. एक छोटे डुकराचे पिलू त्याच्या उपरणेतून बाहेर पडले. त्याने त्या भोजन पानात तोंड घातले, ते पळवून गेले. त्याच्या धर्मात डुक्कर हा निषिद्ध प्राणी. मग त्या डुकराच्या पिलाने तोंड घातले नंदे कसे खाणार? त्यामुळे भोजन टाळून त्यास मात्र सर्व प्राणी मात्र ही त्या एका ईश्वराची लेकरे आहेत. भेदाभेद, स्पर्श अस्पर्श हे भेद माणसाने केले. याचा बोध नाथाने त्यास करून दिला. सर्वतोपरी सर्वाभूती सर्वेश्वर पाहण्याचा त्यास रोकडा धडा शिकविला. येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 54वा अध्याय पूर्ण झाला. पुढच्या भागात पुढील कथा बघूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.